ही बातमी आपण बघूया। एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगर परिषदेत गेल्या काही महिन्यापासून अनेक नाट्यमय घडामोडी सुरू आहेत आणि अशामध्येच अंबरनाथमध्ये शिवसेनेने थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 नगरसेवकांना सोबत घेत सत्ता स्थापनेचा दावा करत भाजपाला मोठा धक्का दिलेला आहे। अंबरनाथ नगर परिषदेत राष्ट्रवादीच्या सदाशिव पाटलांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली आहे, तर या निवडीनंतर शिवसेना आणि भाजपाचे कार्यकर्ते पुन्हा आमने-सामने आलेले होते। दोन्ही पक्षांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आली। अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये भाजप एमआयएम युतीचा दुसरा अंक पाहायला मिळतोय। एमआयएम कडून स्वीकृत नगरसेवकपदी भाजपाच्या माजी नगराध्यक्षांचे चिरंजीव जितेन बरेठिया यांना पाठिंबा देण्यात आलेला आहे। यानंतर काँग्रेसने भाजप आणि एमआयएम वरती ताशेरे ओढले। स्वीकृत नगरसेवक पदावरून नवा राजकीय पेच सध्या बघायला मिळतोय। एमआयएम कडून स्वीकृत नगरसेवकपदी भाजपाच्या माजी नगराध्यक्षांचे चिरंजीव जितेन बरेठिया यांना पाठिंबा देण्यात आलेला आहे। यानंतर काँग्रेसने भाजप आणि एमआयएम वरती ताशेरे ओढलेले आहेत। आज आकोट के अंदर जिस तरह वहां के 5 नगरसेवक ने एमआईएम के भारतीय जनता पार्टी के लोगों को वोट देकर स्वीकृत सदस्य बनाया है, इस बात से ये सिद्ध हो गया कि वो एक ही है। जैसा विश्व हिंदू परिषद बजरंग दल या आरएसएस की शाखा है, उसी तरह ये भारतीय जनता पार्टी की बी टीम है एमआईएम पार्टी। तो मैं आपके चैनल के माध्यम से एमआईएम के तमाम नेताओं का, खास तौर से असद ओवैसी साहब को ये पूछना चाहता हूँ कि जिस तरह अंबरनाथ में कांग्रेस ने अपने 11 नगरसेवक को राजीनामा दिया और उनको पार्टी से निकाल दिया, क्या आप आकोट के 5 नगरसेवक को निकाल पाएंगे? वो आपकी सुनेंगे? तर इकडे डोंबिवलीमध्ये पैसे वाटपाच्या आरोपांवरून शिवसेना आणि भाजपामध्ये जुंपलेली आहे। डोंबिवलीतल्या तुकाराम नगर परिसरात पैसे वाटप होत असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केलाय, तर भाजपाचा कार्यकर्ता परिसरात पैसे वाटप करत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। मात्र भाजपाचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी हा आरोप फेटाळून लावलाय। संबंधित कार्यकर्ता निवडणूक प्रचार पत्रक वाटत असल्याचा बचाव त्यांनी केलाय। आता ह्यांच्याकडे सांगायला काही काम नाही म्हणून हे सगळीकडे पैसे वाटप करतायत। आता सगळे पैसे पकडले, एका मताला 3000 रुपये प्लस महिलांसाठी वेगळं पॅकेज प्लस त्यांना कुपन दिलेत। आताच आज पण सकाळी होतं इथे कुठे भानुशाली हॉल, तिथे यांचे उमेदवार घेऊन जाऊन आले। आता कुपन घेतलेत, आता कुपनच्या माध्यमातून पैसे जाणार आहेत। उमेदवारांचे पॅम्पलेट वाटत होते आणि त्यांना तिथे शिवसेनेच्या उमेदवारांनी पकडलं, त्यांना त्याच्या खिशामध्ये पैशाची पॉकेट टाकली आणि त्यांना पकडून दाखवलेलं आहे, असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे। कारण पॅम्पलेट वाटणं हे उमेदवाराचं काही चुकीचं नाही, प्रत्येक घराघरात पॅम्पलेट वाटतायत, दिसते आम्हाला सगळं। आणि त्यांनी तर पकडलं म्हणून आम्ही तिथे आलो, त्यांना विचारलं की त्यांना आमच्याकडे पैसे सापडले। आता कोर्ट सिद्ध करेल, ते काय सिद्ध करेल बाबा पैसे वाटतो ते काय करत होते। ठाण्यामध्ये मनसे आणि उभाटा पक्षाने घोडबंदर परिसरात इंग्रजीमध्ये बॅनर लावल्यामुळे विरोधकांना आयता मुद्दा मिळालेला आहे। या परिसरात परदेशातून येणारे बरेच असतात, त्यामुळे त्यांना ठाकरेंचे मुद्दे कळावेत याकरता बॅनर इंग्रजीत लावलेत। 99% बॅनर मराठीत आहेत, तो एक बॅनर इंग्रजीमध्ये आहे अशी प्रतिक्रिया यावरती मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली आहे। तर मराठी करणाऱ्या ठाकरेंना फक्त मतांसाठी मराठी आठवतं असा टोला ठाकरेंना भाजपाचे आमदार निरंजन डावखरे आणि शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी लगावला आहे। एक बॅनर फक्त लागलेला आहे हिरानंदानीमध्ये। त्या भागामध्ये बाहेरून म्हणजे बाहेरच्या राज्यातून येणारी जी लोक आहेत, ते आय टी सेल्समध्ये काम करणारी लोक तिथे खूप मोठ्या प्रमाणात आहेत। सो आमचं विजन हे त्यांना कळालं पाहिजे म्हणून आम्ही तो त्या भागामध्ये, त्या परिसरामध्ये इंग्लिशमध्ये बॅनर ठेवला। कारण अनेक लोक तिथून खूप मोठ्या प्रमाणात परराज्यातून तिथे येत असतात विविध कामांसाठी, तो त्यांच्यासाठी तो बॅनर लावलेला आहे आणि विजन विविध भाषेत पोचलं पाहिजे म्हणून आम्ही ते बॅनर तिथे लावलं। सत्तेसाठी आम्हाला काही करू, आम्हाला खुर्ची पाहिजे आणि खुर्ची मिळवण्याकरता मतं मिळवण्यासाठी काही करू, कधीही वेगळे होऊ, कधीही शिव्या देऊ, कधीही बरोबर येऊ, तसंच इंग्रजी बॅनर पण लावू। भाषणं, मुद्दे, तत्व हे केवळ सभेमध्ये भाषण करण्यापुरते
आमच्या दृष्टीने मतं महत्त्वाची आहेत, त्याकरता ते इंग्रजी बॅनर लावलेले आहेत. त्या मनसेला इंग्रजीमध्ये त्यांचा प्रचार करावा लागतो. हेच खरं तर गमतीचा विषय आहे, कारण नेहमीच मराठीचा पुळका दाखवणारी लोक आज त्यांना इंग्लिशमध्ये स्वतःचा प्रचार करावा लागतोय. खरं तर आपण वर्लीमध्येही त्यांचे गुजरातीमध्ये बॅनर बघितले. असं मला वाटतं की खरं तर उभाटाचा हे धोरण आहे आणि त्याच्यामध्ये मनसेला बळबळ मागे जावं लागतंय का असा एक प्रश्न निर्माण होतो.